नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आत्ताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट आपण घेणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. स्वारगेट बस स्टँड बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला स्वारगेट पोलिसांनी अटक केलेली आहे. 75 तासानंतर हा गुन्हा घडून 75 तासानंतर त्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्या गुन्हाड गावातूनच त्याला अटक केलेली आहे. आरोपीचा 2 दिवस शोध सुरू होता, तो अखेर संपलेला आहे. 2 दिवस उसात लपून बसलेला आरोपी जेवायला मिळत नसल्याने पाणी पिण्यासाठी 2 दिवस रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला आणि पोलिसांनी त्याचा मागावर तपास केला. तर अखेर रात्री 1 वाजता हा आरोपी कॅनॉलमध्ये झोपून असताना शोध घेणाऱ्या पोलिसांना दिसला आणि 2 दिवसांपासून सुरू असलेला मिशन अखेर यशस्वी झालं. आरोपी ताब्यात आहे, त्याला कस्टडीमध्ये घेतलेलं आहे. पुढचे इन्व्हेस्टिगेशन जे ते स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू राहील. पाणी पिण्यासाठी आलता सर कुठं? आरोपी ताब्यात आहे, त्याला ताब्यात घेतलेलं आहे. पुढचे इन्व्हेस्टिगेशन स्वारगेट कडून चालू राहील. तुम्हाला ते तिथं तुम्हाला सगळी इतर माहिती प्राप्त होईल. संबंधित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. पुणे पोलिसांनी जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेलं आहे. बाकी डिटेल माहिती माननीय आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्समध्ये देतील. तर आरोपी गाडे उसाच्या शेतामध्ये लपून बसलेला होता. यानंतर पोलिसांनी ड्रोन आणि डॉग स्क्वॅडच्या माध्यमातून शेतात शोध मोहीम राबवली. यानंतर त्याला ग्रामस्थांच्या सहाय्याने शेतात पोलिसांकडून अटक करण्यात आली. रात्रीचे 2 वाजत आलेत आणि जो आरोपी आहे स्वारगेटच्या बलात्कार प्रकरणामधला एसटी स्टँडवरचा हा आरोपी 2 वाजता रात्री स्वारगेट पोलिसांच्या डिटेक्शन ब्रांचनं या गावातून पकडलाय. रात्री 10:30 वाजेच्या सुमारास हा आरोपी पुन्हा एकदा गावामध्ये आलेला होता आणि पोलीस अधिकारी आता रवाना झालेत पुण्याच्या दिशेनं या आरोपीला घेऊन. जी माहिती मिळते त्यानुसार तो आल्यानंतर ज्या घरामध्ये तो आलेला होता त्या घरामध्ये त्यांना सांगितलेलं होतं की मला सरेंडर करायचंय, आता मला सहन होत नाही, माझ्याकडून चूक झाली आहे. ही सगळी माहिती जी आहे महेश बहिरट नावाच्या एका व्यक्तीच्या घरी तो गावामध्ये आलेला होता 10:30च्या सुमारास आणि त्यानंतर या व्यक्तीनं पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तो ज्या रस्त्यानं उसाना आलेला होता त्या रस्त्यापर्यंत नेलेलं होतं. मात्र हा आरोपी जो आहे तो गावातच एका ठिकाणी लपून बसलेला होता आणि पोलिसांनी गावात शोध घेतल्यानंतर या आरोपीला इथून अटक केली आहे आणि आता हे सगळेजण पुण्याच्या दिशेनं रवाना झालेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर गुन्हाड गावातून आरोपीला अटक केल्यानंतर त्याला रात्री पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्याला घेऊन चाललेले आहेत पोलीस. आरोपी दत्तात्रय गाडे जो आहे याला पोलिसांनी लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आणलंय. पुणे पोलिसांनी अटक केलेली होती. गुनोड गावातून त्याला अटक करण्यात आलेली होती पोलिसांकडून आणि पोलिसांचं पथक जे ते त्यांना घेऊन थेट या ठिकाणी आलंय. हे सगळे कर्मचारीच आहेत, हे कर्मचारी त्यांना घेऊन आलेत. डीसीपी स्मार्तना पाटील या सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यात आणि 2 दिवस जवळपास 50 तासानंतर हा आरोपी जो आहे तो मिळून आलेला होता. मोठी पोलीस फोर्स जी आहे ती बंदोबस्तासाठी इथं तपास जो आहे तो सुरू होता आणि आरोपीला गुनोट गावातून अटक करण्यात आली. शेवटी या सगळ्या प्रकारात गेले 50 तास पोलिसांनी प्रचंड मोठी ताकद लावलेली होती. शेवटी आरोपी जो आहे त्याचा शोध घेण्यासाठी थर्मल ड्रोन्स असतील, स्निफर डॉग्स असतील, या सगळ्यांची मदत घेण्यात आलेली होती. त्यानंतर जवळपास 2 दिवस शोध घेतल्यानंतर हे आरोपी गुनोट गावामध्येच लपून राहिलेला होता. संध्याकाळी तो त्याचे नातेवाईक जे आहेत त्यांच्या घरी पाणी मागण्यासाठी आलेला होता साधारण 10:30च्या सुमारास आणि त्यानंतर पोलिसांना याची जेव्हा माहिती मिळाली तो येऊन काही वेळात लगेच तिथून निघून गेलेला होता आणि गावाच्या जवळ असलेल्या विहिरीजवळ झोपून होता. ज्या गस्तीवरचे पोलीस होते, स्वारगेट पोलीस ठाण्याची टीम जी होती ती त्याचा शोध घेत असताना त्यांना तो तिथं कॅनॉलमध्ये झोपून नदीच्या विहिरीच्या बाजूला झोपलेला आढळून आला आणि त्यानंतर त्याला तातडीनं ताब्यात घेण्यात आलं. तिथं त्याची ओळख पटल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांकडून काही क्षणांमध्ये स्वारगेटची टीम जी आहे ती त्यांना घेऊन पुण्याच्या दिशेनं रवाना झालेली होती आणि अखेर त्याला पुण्यात आणल्यानंतर आता लष्कर पोलीस ठाण्यामध्ये
लॉकअपला ठेवण्यात आलेलं आहे. स्निफर डॉगच्या मदतीनं जो आजूबाजूला ऊसाची शेती जी होती, साधारण 2 किलोमीटरपर्यंत ऊसाची शेती जी आहे ती पोलिसांनी धुंडाळून काढली 1 वाजेपर्यंत. आणि त्याच दरम्यान साधारण 1:15 वाजेच्या सुमारास हा आरोपी जो आहे तो गावाजवळच्याच विहिरी शेजारी जो कॅनॉल असतो, बेबी कॅनॉल, त्याच्यामध्ये झोपलेला होता. आणि गस्तीवरती असताना या स्वारगेटच्या पोलिसांना तो दिसून आल्यानंतर त्याला तिथून ताब्यात घेण्यात आलं आणि तातडीनं पुण्याला आणण्यात आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर ग्रामस्थांच्या मदतीनं दत्ता गाडेला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. ग्रामस्थांनी सुद्धा पोलिसांना साथ दिली होती. त्या सदर आरोपीचा त्या ठिकाणी संपर्क लागण्याने आमच्या गुन्हाड गावातील JPL क्रिकेट मैदान आहे, त्या ठिकाणी चंदन वस्ती आहे, या परिसरामध्ये त्या ठिकाणी तो आरोपी त्या ठिकाणी फिरत होता आणि तो पोलिसांना त्या ठिकाणी चकवा देऊन लपून बसलेला होता. आणि तितक्यात त्या आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना त्याला त्या ठिकाणी जाऊन मी पकडलं. त्यासोबत माझ्यासोबत सायनाथ वळू होते किंवा त्यासोबत त्या ठिकाणी बाकीचे काही पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी मी त्वरित फोन करायचाच त्या ठिकाणी मग सदर आरोपी मी ताब्यात घेतला.